नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईंनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मोबाईल व्हेरिफिकेशन कसं करायचं आणि जर तुमचा रजिस्ट्रेशन करत असताना म्हणजे लाभार्थी गरोदर माता असेल, स्तनदा माता असेल किंवा 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालक असेल यांचं रजिस्ट्रेशन करत असताना मोबाईल नंबर जो नोंदवला असेल आणि तो मोबाईल नंबर जर आता बंद झाला असेल आणि तुम्हाला जर चालू नंबर टाकायचा असेल मोबाईल व्हेरिफिकेशन करण्यासाठी तो कसा बदलावा, तर आजचा हा व्हिडिओचा विषय आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, अगदी 5 मिनिटाचा होईल, ज्याच्यावर जास्त होणार नाही। पूर्ण बघितला म्हणजे आपलं काम हे 100% आता आपल्याला कार्यालयाकडनं प्रत्येकाचं बीटने माहिती आली असेल की आपल्याला मोबाईल व्हेरिफिकेशन 100% करायची, पण काहींना अडचणी येऊ शकते की तो आधीचा नंबर बंद असेल तर तो बंद नंबर कसा करावा, आधी व्हेरिफिकेशन कसं करावं ते दाखवते आणि त्याच्यानंतर आपल्याला तुमचा बंद झालेला नंबर तुम्ही कशा पद्धतीने बदल करू शकता हे दाखवते। तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आपण जेव्हा पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन सुरू करतो तो होम पेजवरच आपल्याला वरच इथं ऑप्शन दिसतं, म्हणजे तुमचे जेवढे लाभार्थी मोबाईल व्हेरिफिकेशन करायचे बाकी आहेत तर ते तुम्हाला इथं क्लिक केल्याबरोबर तुमचं लक्षात येतं। बघा, आता आपण याच्यावर क्लिक करणार आहोत। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं पेज येतं। आता बघा, माझे देखील 3 लाभार्थी हे बाकी होते कारण की यांचे नंबर बंद होते, काहींचे बंद होते, ते मी बदल केले आणि बदल करून मी त्यांचं करून घेतलं। पण मला आपल्या काही ताईंचं म्हणणं आलं की ताई आमचा नंबर बंद आहे तर मग आम्ही मोबाईल व्हेरिफिकेशन कसं करायचं, कारण की इथे जर तुम्ही गेला तर इथून मोबाईल व्हेरिफिकेशन होत नाही। आधी मोबाईल व्हेरिफिकेशन जर तुमचे जे नंबर चालू असतील तर त्यांच्या या पद्धतीने तुम्ही करू शकता। मग बघा, आता आपल्यासमोर हे पेज ओपन झालेलं, आता आपण व्हेरिफिकेशन कसं करायचं हेच बघणार आहोत। त्याच्यासाठी आपल्याला व्हेरीफाय नाऊ याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर मग इथे तुमचा जो नंबर असतो आलेला, म्हणजे जो मोबाईल नंबर तुम्ही रजिस्टर केलेला आहे, बघा इथं तो नंबर दिसतो। इथे आधी आपल्याला नंबर बदल करता येत होता, परंतु आता तो नंबर इथं बदल केला जात नाही, तर इथे फक्त तुम्ही व्हेरीफाय करू शकता। तर आता तुमचा तो नंबर सुरूच आहे, तर मग आता हा नंबर आहे, जो नंबर आहे त्याच्यावर OTP जाणार, त्याच्यासाठी OTPसाठी विनंती करा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला 4 अंकी आपल्या याच्यावर म्हणजे लाभार्थ्यांच्या मोबाईलवर 4 अंकी OTP येतो। तो OTP टाकलं म्हणजे तुमचं मोबाईल व्हेरिफिकेशनचं काम संपून जातं। एवढंच आहे मोबाईल व्हेरिफिकेशन करणं। पण आता याच्या पुढचा जो मुद्दा आहे तो खूप महत्त्वाचा आहे, फक्त OTP टाकायचा आहे। तुमचं OTPचं ऑप्शन येईल, 4 असे चौकोन बॉक्स येतील। आता ते तो स्क्रीनशॉट माझ्याकडून चुकून राहून गेला, माझ्याकडे लाभार्थी पण नाही त्याच्यामुळे तुम्हाला ते दाखवता येणार नाही, पण समजून घ्या। आपण OTPसाठी विनंती करा याच्यावर क्लिक केलं का आपल्याला एक पेज ओपन होतं, त्याच्यावर 4 डबे येतात आणि त्याच्यावर आपल्याला तो जो OTP गेलेला असतो 4 अंकी तो टाकायचा असतो, सबमिट करायचं, बाकी काहीच करायचं नाही, तुमचं मोबाईल व्हेरिफिकेशन होऊन जातं। आता राहिला तो महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्हाला मोबाईल नंबर बदल करायचा तर तो कुठं करायचा, चला आता आपण ते पण बघून घेऊ। त्याच्यासाठी आपल्याला लाभार्थ्यांच्या लिस्टवर यायचं आहे। तर लाभार्थ्यांच्या लिस्टवर आल्यानंतर कुठलाही वयोगट गरोदर स्तनदापासून सगळ्या कुठल्याही लाभार्थ्याचा तुम्ही बदल सेम ह्याच पद्धतीने करू शकता। आता लाभार्थ्याचे आपल्याला इथं हा 1 नंबरचा जो लाभार्थी त्याच्या ज्याच्यावर आपण जाणार आहोत आणि याच्या नावावर क्लिक करणार आहोत। आता हे देखील माझ्याकडे उदाहरण नाही, ते माझ्या आधीच झालेलं होतं, पण तुम्हाला आता दाखवते कशा पद्धतीने आपण करू शकतो। अगदी सोपं आहे। या नावाच्या याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजे लाभार्थ्याची प्रोफाईल ओपन होते। बघा, अशा पद्धतीने लाभार्थ्याची जी प्रोफाईल आहे ती ओपन होती। प्रोफाईल ओपन झाली का मग आपल्याला इथं बघायचं, बघा हा नंबर असतो आपला टाकलेला नंबरचा। हा जर नंबर तुमचा बंद झाला असेल तर मग आपल्याला काय करायचं, बघा इथं पेन्सिलचं चिन्ह दिसते, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। मोबाईलच्या समोरच आपल्याला पेन्सिलचं चिन्ह दिसेल। पेन्सिलचं चिन्ह म्हणजे आपल्याला बदल करणे असा अर्थ आहे। बघा इथं जर तुम्ही पाहिलं स्थानिक भाषेतील नाव, जर तुम्हाला तुमच्या लाभार्थ्याचं नाव मराठीत करायचं असेल तर तुम्ही इथं क्लिक करून ते नाव ज्या पद्धतीने आता मोबाईल नंबर बदल करायचा दाखवते त्याच पद्धतीने नाव पण बदल करू शकता। त्याच पद्धतीने खाली बघा इथं मूल कुठं जातं ते मी कालच व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं। आता इथं अंगणवाडीतलं बालक आहे माझं, जर अंगणवाडीत जात नसेल तर तुम्ही इथे क्लिक करून ते शाळेत जात असेल तर इथं क्लिक करू शकता। जे मुलं अंगणवाडीत येतात त्या मुलांना शाळेत दाखवायचं नाही, पण जर तुमच्याकडनं चुकून ते मुलं अंगणवाडीऐवजी शाळेत झाले असतील तर त्या मुलांना परत अंगणवाडीमध्ये कसं आणायचं याचा व्हिडिओ उद्या मी करणार आहे। परंतु त्यासाठी ताईंनो ह्या चॅनलला तुम्ही नक्कीच जोडून राहा, तुम्हाला सगळ्या समस्या तुमच्या दूर होतील। उद्या नक्की तो व्हिडिओ मी करणार आहे की चुकून तुमच्याकडनं जर मूल अंगणवाडीऐवजी शाळेत दाखल झालं असेल, आहारासाठी जर तुम्ही नाही म्हटलं असेल तर आपले सगळे पर्याय आपल्याकडे आहेत, आपण कशा पद्धतीने ते करू शकतो। तर चला आता याच्यासाठी आपल्याला आपला मुद्दा आहे मोबाईल नंबर बदल करणे।
तर आपल्याला मोबाईल नंबर जे तुम्ही इथं पाहत आहात तर मोबाईल नंबर ह्या पेन्सिलवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याबरोबर तुमच्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होईल. ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं म्हणजे तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की तुम्हाला इथं मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. जो चालू नंबर आहे लाभार्थ्याचा, आता रजिस्ट्रेशन करताना व्हेरिफिकेशन करताना जो चालू नंबर आहे तर तो नंबर इथं टाकून घ्यायचा आहे. तो नंबर टाकून झाल्यानंतर फक्त तुम्हाला सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर तुम्ही इथं प्रोफाईलवर गेला तर तुमचा तो नंबर तुमचा बदल झालेला असतो आणि तो बदल झालेला नंबर लगेच तुमचा मोबाईल व्हेरिफिकेशनच्या ऑप्शनला आला म्हणजे मी दाखवलेल्या सुरुवातीच्या पद्धतीने तुम्ही मोबाईल व्हेरिफिकेशन करून घ्यायचं. त्या लाभार्थ्याच्या मोबाईल व्हेरीफायवर जायचं. त्याच्यानंतर तिथे आपल्या समोर पेज ओपन होईल. तिथं तुम्हाला सबमिट OTPसाठी विनंती करावर क्लिक करायचं. त्याच्यानंतर 4 अंकी OTP लाभार्थ्यांना जाईल. आपल्यासमोर ते पेज ओपन येऊन 4 डॉट आपल्याला तिथे टाईप म्हणजे 4 अंकी OTP टाकून घ्यायचा आहे. सबमिट करायचं. बाकी संपलं म्हणजे तुमचं मोबाईल व्हेरिफिकेशनचं जे काम आहे हे 100% होणार. अशा पद्धतीने ताईंनो ह्या जो मोबाईल व्हेरिफिकेशन आहे अगदी सहज आणि सोपा आपण करू शकतो. आता उद्याचा जो व्हिडिओ आहे तो हाच आहे की तुमचे जर चुकून तुमचे मुलं जर गरम ताजा आहारासाठी नाही म्हटले गेले असतील किंवा मुलगा चुकून तुमचा शाळेतून अंगणवाडीतून शाळेत दाखवला गेला असेल आणि परत त्याला आपल्या आईच्यात आणायचं असेल तर ते कशा पद्धतीने आणायचं तो उद्या तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा, आवर्जून पहा. कारण की चुकून आपलं जे काम आहे ते काम आपलं अर्धवट राहायला नको. आपले ॲक्च्युअलमध्ये येणारे मुलं असतील ते चुकून होऊ शकतं. कारण की ही टेक्निकल ॲप्लिकेशन आहे, ऑनलाईन. याच्यामध्ये चुका ह्या होणं अपरिहार्य आहे. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका ताईंनो. कोणीच परिपूर्ण नाही. माझ्याकडनं देखील चुका होत असतात. त्याच्यामुळे असं म्हणायचं नाही. जरी मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगत असते तरी माझ्याकडनं कळत नकळत पण लक्षात आल्यावर लगेच ती दुरुस्त कशी करायची याच्यासाठीच मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत असते. तर आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.